तर मित्रांनो, तुमचे स्वागत आहे माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. या व्हिडिओमध्ये आपण जॅकस्टॅट हा जो काही पाथवे आहे तो इन डिटेल आपण स्टडी करणार आहोत. तसंच याच्या जे नोट्स वगैरे असतील ते आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे. तर टेलिग्राम चॅनलवरती मी ऑलरेडी जॅकस्टॅट पाथवेच्या नोट्स आहे त्या शेअर केलेल्या आहेत, तुम्ही त्या वाचू शकता. तर ह्या व्हिडिओमध्ये आपण जॅकस्टॅट पाथवे इन डिटेल स्टडी करणार आहोत. तसंच त्याचे क्लिनिकल सिग्निफिकन्सेस, तसंच त्याचं रेग्युलेशन, तसंच त्याचा पूर्णपणे जो काही पाथवे आहे तो कसा रन होतो ते आपण इन डिटेल स्टडी करणार आहोत. चला तर आजचा व्हिडिओ सुरुवात करूया. तर जॅकस्टॅट पाथवे म्हणजे दोन क्लिप लेअर आपल्याला पाहायला मिळतात. जो काही जीनस कायनेज हा जो काही एन्झाईम आहे, तसंच जो काही स्टॅट प्रोटीन आहे त्याचं पूर्णपणे जर आपण फुल फॉर्म पाहिला तर सिग्नल ट्रान्सड्यूसर अँड ॲक्टिवेटेड ऑफ अ ट्रान्सक्रिप्शन. याच्याद्वारे जो काही सिग्नल ट्रान्सड्यूसर असतो या प्रोटीनमध्ये, आणि तसंच जे काही ट्रान्सक्रिप्शन ॲक्टिवेशन करण्यासाठी जो काही प्रोटीन आहे तो स्टॅट प्रोटीन हा मेनली यूज केला जातो. तसंच हे जे काही पूर्णपणे आपण पाहिलं तर याच्यामध्ये काय होतं, जो आउटसाईड दी सेल असलेला जो काही सिग्नल असेल त्याला ट्रान्सलोकेट केलं जातं. मग जे काही सेल सरफेसवरती जे काही ग्रोथ फॅक्टर असतील किंवा सायटोकाईन असतील किंवा इंटरलोकिन हे जे काही रिसेप्टर असतील ते सेल सरफेसवरती आधी बाइंड झालेले असतात. तर त्याच्यावरती जो काही सिग्नल असेल तो त्या रिसेप्टरला बाइंड होतो. बाइंड झाल्यानंतर तो सिग्नल असेल तो इनसाईड दी सेल पाठवला जातो, ट्रान्सलोकेट केला जातो आणि नंतर केल्यानंतर सिग्नलचं ट्रान्सलेशन होतं आणि वेगवेगळे जे काही सेल्युलर प्रोसेस वगैरे असतील सेलमधल्या ते त्याच्यानंतर इनिशिएट व्हायला मदत होते. आणि हा जो काही पूर्णपणे जो जॅकस्टॅट पाथवे आहे त्याच्यामध्ये मेनली 4 मेन कंपोनंट आपल्याला पाहायला मिळतात. तर आता ते पण कोणते ते आपण आता डिस्कस करूया. पहिला जो मेन कंपोनंट आहे सायटोकाईन अँड ग्रोथ फॅक्टर, जो सिग्नलिंग मॉलिक्यूल दॅट बाइंड टू द स्पेसिफिक रिसेप्टर ऑन दी सेल सरफेस. आणि सेल सरफेसवरती जे काही स्पेसिफिक रिसेप्टर असतात त्याच्यावरती हे सिग्नलिंग मॉलिक्यूल बाइंड होतात. वेगवेगळे जे काही त्याच्यामध्ये इंटरफेरॉन आहे, इंटरलुकिन आहे, तसंच EPO इरिथ्रोपोटिन हा जो काही सिग्नलिंग मॉलिक्यूल आहे ते स्पेसिफिक रिसेप्टरला सेल सरफेसला बाइंड होतात आणि त्याच्यानंतर त्याच्यावरती जे काही सिग्नल मॉलिक्यूल असेल ते बाइंड व्हायला मदत होत असते. तर दुसरा जो काही कंपोनंट आहे सेल सरफेस रिसेप्टर. तर सेल सरफेस रिसेप्टरवरती तुम्हाला माहितीच त्याच्यावरती जे काही सिग्नलिंग मॉलिक्यूल असेल ते बाइंड होत असतात. आणि याच्यामध्ये जो रिसेप्टर असतात त्याच्यामध्ये एन्झायमॅटिक ॲक्टिव्हिटी नसते, पण ॲज अ डॉकिंग स्टेशन किंवा स्पेसिफिक सायटोकाईन ग्रोथ फॅक्टरला अटॅच करण्यासाठी ह्याच्यावरती जागा असते. म्हणजे आपण कसं जे मोठे जहाज वगैरे असतील ते पोर्टवरती कसे हळूवार जे काही व्यवस्थितपणे डॉक केलं जातं, म्हणजे पूर्णपणे पार्क वगैरे केलं जातं, तसंच याच्यावरती जे काही सेल सरफेस रिसेप्टरवरती जे काही सेलिंग मॉलिक्यूल असतात सिग्नलिंग मॉलिक्यूल ते त्याच्यावरती बाइंड होतात, त्याच्यावरती डॉक होतात आणि जेणेकरून जे काही ॲक्टिवेशन वगैरे असेल किंवा रिसेप्टरचं या ॲक्टिवेशन याच्यानंतर ज्यावेळेस बाइंडिंग झाल्यानंतर ज्या रिसेप्टरचं ॲक्टिवेशन व्हायला मदत होत असते. तर हे झाले त्यातले कॉम्पोनंट. आणि पुढचे जे काही कॉम्पोनंट आहे ते सिग्नलिंग मॉलिक्यूल किंवा जे काही मेन रोल त्याच्यामध्ये प्ले करत असतात. तो जो काही पहिला आहे जीनस कायनेज हा जो काही एन्झाईम आहे त्याचे 4 मेंबर आपल्याला पाहायला मिळतात मॅमल्समध्ये. JAK1, JAK2, JAK3 आणि TYK2 हे जे काही 4 मेंबर मॅमल्समध्ये स्पेशली आपल्याला पाहायला मिळतात. आणि हे सायटोप्लाझमिक डोमेनमध्ये सायटोप्लाझमिकच्या डोमेनचं जे काही रिसेप्टर असतात त्याच्यावरती असोशिएटेड असतात, जेणेकरून आणि ज्या वेळेस रिसेप्टरचं ॲक्टिवेशन होतं त्यावेळेसच जो काही जीनस कायनेजेस हा जो काही एन्झाईम आहे तो फॉस्फरेट होऊ शकतो आणि पुढे जाऊन तो ॲक्टिवेट व्हायला मदत होते. ज्यावेळेस जे काही सेल सरफेस रिसेप्टरवरती सायटोकाईन किंवा जे काही सिग्नलिंग मॉलिक्यूल बाइंड होतील, मग रिसेप्टरचं ॲक्टिवेशन होईल आणि रिसेप्टरचं ॲक्टिवेशन झाल्यानंतरच जॅकस्टॅटचं जो काही जॅक आहे त्याचं फॉस्फोरिलेशन घडून येतं आणि फॉस्फोरिलेशन घडून नंतर त्याचं ॲक्टिवेशन व्हायला मदत होत असते. तर हे सगळे जे काही कंपोनंट आहे ते इंटरलिंक आहे सगळ्यांमध्ये. शेवटचा जो काही मॉलिक्यूल आहे तो स्टॅट प्रोटीन आहे. दीज आर लेटेड ट्रान्सक्रिप्शन फॅक्टर रिसाइडिंग इन द सायटोप्लाझम. हा जो काही स्टॅट प्रोटीन आहे तो ट्रान्सक्रिप्शन फॅक्टर म्हणून उपयोगात असतो की सायटोप्लाझममध्ये लोकेट असतो. जॅकस्टॅट सिग्नलिंग पाथवे ॲज अ 7 स्टॅट प्रोटीन. आणि हा जो काही जॅकस्टॅट सिग्नलिंग पाथवे त्यात मेनली 7 जे काही स्टॅट प्रोटीन आहे वापरले जातात.
स्टॅट 1 टू स्टॅट 6 आणि स्टॅट 4 हे जे काही सिग्नलिंग मॉलिक्यूल आहे स्टॅट प्रोटीनचे 7 जे काही स्टॅट प्रोटीन ते वापरले जातात विदाउट डिस्टिंग्विशन. वेगवेगळे त्याचे फंक्शन वगैरे आहेत ते आपण पुढे पाहूयात. हे झाले त्याचे मेन 4 कंपोनंट जॅक स्टॅट पाथवेचे. तर आता आपण जो काही पाथवे आहे तो कसा रन होतो ते आता आपण पाहूया. पहिल्यांदी लिगॅंड बाइंडिंग अँड रिसेप्टर ॲक्टिव्हेशन. A cytokine or growth factor bind to the specific receptor on the cell surface. जे काही सिग्नलिंग मॉलिक्यूल असतात किंवा जे काही ग्रोथ फॅक्टर असतात, आपण एक्झाम्पल पाहिलं इंटरलोकिंग, सायटोकाईन, हे जे काही मॉलिक्यूल असतात ते पहिल्यांदा स्पेसिफिक रिसेप्टर वर सेल सरफेसच्या स्पेसिफिक रिसेप्टरवरती जाऊन बाइंड होतात. बाइंड झाल्यानंतर रिसेप्टरमध्ये कॉन्फर्मेशनल चेंजेस व्हायला चालू होते. वेगवेगळे त्याच्यात चेंजेस वगैरे घेऊन येतात आणि त्याच्यानंतर जे काही रिसेप्टर आहे सेल सरफेसचा रिसेप्टर असतात ते ॲक्टिवेशन व्हायला मदत होते. आणि त्याच्यासोबतच मी मगाशी सांगितलं की जॅक हा जो काही एन्झाईम आहे त्यासोबत असोशिएटेड असतो आणि त्याच्यामुळेच रिसेप्टरमुळे सुद्धा हा जो काही जॅक आहे तो सुद्धा ॲक्टिवेट व्हायला मदत होत असते. जॅक ॲक्टिवेशन आणि स्टॅट फॉस्फोरिलेशन ही दुसरी मेन प्रोसेस आहे, स्टेप आहे त्याच्यातली. ॲक्टिवेटेड जॅक फॉस्फोरिलेट द स्पेसिफिक टायरोसिन रेसिड्यू ऑन दी रिसेप्टर. आणि जो काही जॅक हा जो काही ॲक्टिवेटेड झालेला असतो तो फॉस्फोरिलेट होतो स्पेसिफिक टायरोसिन रेसिड्यूसोबत ऑन दी रिसेप्टर आणि क्रिएटिंग द डॉकिंग साईट फॉर दी स्टॅट प्रोटीन. आणि एक डॉकिंग साईट तिथं निर्माण करतो जेणेकरून स्टॅट प्रोटीन आधी जाऊन बाइंड होईल. आणि तिसरी मेन प्रोसेस आहे स्टॅट डायमरायझेशन अँड न्यूक्लिअर ट्रान्सलोकेशन. आणि जो काही स्टॅट प्रोटीन असतो तो SH2 डोमेनसोबत असतो आणि तो रिकॉग्नाइज करतो पहिल्यांदा फॉस्फोटायरोसिन रेसिड्यूला जो की रिसेप्टरवरती बाइंड असतो. आणि नंतर एकदा रिकॉग्नाइज झालं फॉस्फोटायरोसिन जो काही मॉलिक्यूल असेल मग तो त्या डॉकिंग साईटला बाइंड होतो. आणि बाइंड झाल्यानंतर मग जॅक हा काय करतो फर्दर फॉस्फोरिलेट दी स्टॅट प्रोटीन. आणि नंतर मग जो काही जॅक फॉस्फोरेट झालेला तो स्वतःहून स्टॅट प्रोटीनला सुद्धा फॉस्फोरेट करून देतो. आणि फॉस्फोरेट झाल्यानंतर फॉस्फोरेशन प्रोसेस जी काही झाल्यानंतर स्टॅटचे 2 डायमरायझेशन होतं म्हणजे 2 प्रोटीन तिथं एकत्र येऊन एक मॉलिक्यूल तयार होतं, त्याला स्टॅट डायमर म्हटलं जातं. आणि जो काही स्टॅट डायमर एकदा ॲक्टिवेट झाल्यानंतर तो रिसेप्टरपासून डिसोशिएट होतो म्हणजे तिथून निघतो तो डायरेक्ट जे काही न्यूक्लियसपर्यंत त्याला ट्रान्सलोकेट किंवा ट्रान्सपोर्ट हे केलं जातं. एकदा ट्रान्सपोर्ट झाल्यानंतर चौथी मेन स्टेप आहे ट्रान्सक्रिप्शन ॲक्टिवेशन. ज्यावेळेस तो न्यूक्लियसवरती एकदा बाइंड झाल्यानंतर स्टॅट डायमर बाइंड टू द स्पेसिफिक DNA सिक्वेन्स इन द प्रमोटर ऑफ अ टार्गेट जीन. आणि एकदा तो एखाद्या जे काही न्यूक्लियसवरती जे काही सिक्वेन्स असतात DNA सिक्वेन्स तिथे एकदा बाइंड होतो. बाइंड झाल्यानंतर टार्गेट जीनवरती एकदा बाइंड झाल्यानंतर तो काय करतो जीन एक्सप्रेशन ॲक्टिवेट करायला मदत करतो म्हणजे ट्रान्सक्रिप्शन प्रोसेस घडून येते तिथे आणि त्याच्यामुळे जीनमध्ये चेंजेस वगैरे यायला चालू होतात. आणि तसंच वेगवेगळे जे काही सेल्युलर प्रोसेस वगैरे असतात सेल्समध्ये म्हणजे प्रोटीनचं प्रोडक्शन होणं, तसंच वेगवेगळे काही स्पेसिफिक फंक्शन असतात सेलला नरिशमेंट असतील किंवा सेलला डेथ वगैरे करायला असेल, अपोप्टोसिस वगैरे प्रोसेस असतील, इम्युनो रिस्पॉन्स जनरेट करायचा असेल, ह्या वेगवेगळ्या सेल्युलर रिस्पॉन्स जनरेट होण्यासाठी इम्युनो रिस्पॉन्स जनरेट होण्यासाठी मदत होत असते. हा जो काही मी आत्ता सांगितलं तो पूर्णपणे जॅक स्टॅट पाथवे आहे. एकदम सिम्पल आहे. आणि पहिल्यांदा काय होतं मी तुम्हाला एकदम शॉर्टमध्ये सांगतो परत एकदा. लिगॅंड बाइंड होतो म्हणजे सायटोकाईन स्पेसिफिक रिसेप्टरला बाइंड होतो, रिसेप्टर ॲक्टिवेट होतो, ॲक्टिवेट झाल्यानंतर त्यासोबतच जॅक हा असोशिएट असल्यामुळे तो सुद्धा ॲक्टिवेट होतो. ॲक्टिवेट झाल्यानंतर तो जॅक फॉस्फोरिलेट होतो स्पेसिफिक टायरोसिन रेसिड्यूसोबत आणि एक डॉकिंग सिस्टीम तयार करतो स्टॅट प्रोटीनसाठी. स्टॅट प्रोटीन फॉस्फोटायरोसिन रेसिड्यूला रिकॉग्नाइज करतो आणि त्याच्यावरती बाइंड होतो. आणि मग बाइंड झाल्यानंतर जॅक काय करतो स्टॅट प्रोटीनला फॉस्फोरेट करण्यासाठी मदत करतो. आणि स्टॅट प्रोटीन एकदा फॉस्फोरेट झाल्यानंतर तो डायमरायझेशन होतं म्हणजे 2 स्टॅट प्रोटीन एकत्र येऊन डायमर फॉर्म करतात. आणि त्याच्यानंतर ॲक्टिवेटेड स्टॅट हा रिसेप्टरपासून डिसोशिएट होऊन न्यूक्लियसपर्यंत ट्रान्सलोकेट होतो. आणि न्यूक्लियसमध्ये आल्यानंतर तो एका स्पेसिफिक DNA सिक्वेन्सला बाइंड झाल्यानंतर ट्रान्सक्रिप्शन प्रोसेस रन होते आणि वेगवेगळे सेल्युलर रिस्पॉन्स जनरेट व्हायला मदत होते आणि जे काही फिजिओलॉजिकल प्रोसेस असतात ते सेलमध्ये चालू होतात. हा पूर्ण जॅक स्टॅट पाथवे आहे.
तर आता आपण पाहूयात सेल्युलर रिस्पॉन्स जनरेट झाल्यानंतर वेगवेगळ्या जे काही प्रोसेस असतात, म्हणजे वेगवेगळे कोणकोणत्या प्रोसेस चालू होतात जॅक स्टॅट पाथवेमुळे. तर ज्या वेळेस सायटोकाईन ग्रोथ फॅक्टर किंवा जो ॲक्टिवेटेड स्टॅट प्रोटीन हा न्यूक्लियसला बाइंड झाल्यानंतर सेल प्लोरिफरेशन अँड डिफरन्सिएशन या काही जे काही प्रोसेस असतात, म्हणजे इम्युनोसेल डेव्हलपमेंट असतील किंवा एखादे टिश्यू डॅमेज वगैरे झाला असेल त्याला रिपेअर करण्यासाठी मदत होते. सेल सर्वायवल म्हणजे सेलचं जे काही सर्वायवल वगैरे असेल, सेलला प्रोटेक्शन वगैरे केलं जातं. एक प्रोग्रॅम सेल डेथ प्रोसेस ही ऑन होते, जेणेकरून पूर्णपणे सेलला प्रोटेक्ट केलं जातं. तसंच इम्युनो रिस्पॉन्स जनरेट होतो. वेगवेगळे जे काही पॅथोजन वगैरे येत असतात सेल्समध्ये, त्याच्या अगेन्स्ट एक फाईट सिस्टीम उभी करण्यासाठी इम्युनोसेलला ॲक्टिवेट केलं जातं आणि मग इम्युनोसेल ह्या इन्फेक्शनच्या अगेन्स्ट फाईट सिस्टीम उभी करतात आणि त्या इन्फेक्शनला पूर्णपणे डिस्ट्रॉय करण्यासाठी काम येतं. तसंच इन्फ्लॅमेटरी प्रोसेस वगैरे घडून येतात. तसंच मेटाबॉलिझमसुद्धा होते. सेल्युलर मेटाबॉलिझम ह्या त्या बॉडीमध्ये घडून येतात, म्हणजे एनर्जीचं प्रोडक्शन होणं, प्रोटीन प्रोडक्शन करणं, हे वेगवेगळ्या ज्या काही मेटाबॉलिझम प्रोसेस आहे त्या रेग्युलेट व्हायला मदत होते. हे म्हणजे ज्या वेळेस जो काही न्यूक्लियसपर्यंत स्टॅट प्रोटीन आल्यानंतर ह्या प्रोसेस नंतर चालू होतात, म्हणजे ट्रान्स्क्रिप्शन प्रोसेस चालू झाल्यानंतर ह्या सगळ्या प्रोसेस चालू होत असतात. मग जर तुम्हाला विचारलं की जॅक स्टॅट पाथवेमुळे कोणकोणत्या सेल्युलर रिस्पॉन्स जनरेट झाल्यानंतर कोणकोणत्या वेगवेगळ्या जे काही प्रोसेस आहेत त्या चालू होतात, त्याच्यामध्ये हे तुम्ही लिहू शकता: सेल प्रोलिफरेशन, डिफरन्सिएशन, सेल सर्वायवल, इम्युनो रिस्पॉन्स, मेटाबॉलिझम, हे तुम्ही लिहू शकता. आता आपण पाहूयात रेग्युलेशन. जे काही जॅक स्टॅट पाथवे हा ॲक्टिवेट झालेला आहे, तर एक स्पेसिफिक अमाऊंटमध्ये इम्युनो रिस्पॉन्स जनरेट झाल्यानंतर किंवा सेल्युलर रिस्पॉन्स जनरेट झाल्यानंतर त्याला डिॲक्टिवेट करणं हे खूप गरजेचं असतं. तर त्याच्यामध्ये 2 मेन जे काही प्रोटीन असेल किंवा एक एन्झाईम आहे तो ॲक्ट करत असतो. जो काही फॉस्फेटेज हा जो काही एन्झाईम आहे तो काय करतो, जॅक आणि स्टॅटमधला फॉस्फेट ग्रुप हा रिमूव्ह करतो, जेणेकरून जॅक आणि स्टॅट हा जो काही प्रोटीन असतील, जे काही सेलमध्ये आलेले जो 2 मॉलिक्यूल असतील ते पूर्णपणे डिॲक्टिवेट होतात. तसंच जो काही सप्रेसर ऑफ अ सायटोकाईन सिग्नलिंग प्रोटीन हा जो काही मॉलिक्यूल आहे, जो काही प्रोटीन आहे, तो त्या पूर्णपणे स्टॅट प्रोटीनची आणि जॅकची ॲक्टिव्हिटी इनिबिट करायला मदत करतं आणि जेणेकरून ते डिॲक्टिवेट व्हायला मदत होते. आणि तुम्ही एक लक्षात घ्या, ज्या वेळेस जॅक स्टॅट पाथवेचं ॲक्टिवेशन होतं आहे, सेल्युलर रिस्पॉन्स जनरेट होते, एक स्पेसिफिक अमाऊंटमध्ये सेल्युलर रिस्पॉन्स जनरेट झाल्यानंतर ते ठीक आहे. पण जर जास्त अमाऊंटमध्ये जर सेल्युलर रिस्पॉन्स जनरेट झाला तर हे सेलसाठी पण खूप खूप त्याच्यामुळे वेगवेगळे चेंजेस वगैरे घडून येऊ शकतात. तर त्यामुळे एक स्पेसिफिक अमाऊंटमध्ये सेल्युलर रिस्पॉन्स जनरेट झाल्यानंतर रेग्युलेशन प्रोसेस ही खूप महत्त्वाची असते. आणि रेग्युलेशन प्रोसेसमध्ये 2 जे काही रोल प्ले करतात, एक फॉस्फेटेज जो काही एन्झाईम आहे आणि जो काही सप्रेसर ऑफ सायटोकाईन सिग्नलिंग प्रोटीन, हे 2 जे काही मेन कॉम्पोनंट आहेत ते जॅक स्टॅट पाथवेला रेग्युलेट करण्यासाठी मदत येतात. तर आता आपण पाहिलं रेग्युलेशन. आता आपण पाहूयात क्लिनिकल सिग्निफिकन्सेस. वेगवेगळ्या ठिकाणी जे काही जॅक स्टॅट पाथवेचा आपण यूज करू शकतो. इम्युनो डिफिशियन्सीज म्हणजे काही इम्युनो फंक्शन असेल त्याला म्हणजे जॅक जीन जो काही आहे त्यात म्युटेशन घडून आणणं आणि जे काही इम्युनो डिफिशियन्सीज असतात आपल्या बॉडीमध्ये ते पूर्णपणे आपण त्याच्यावरती वेगवेगळे ट्रीटमेंट देऊन आपण त्या इम्युनो डिफिशियन्सी पूर्णपणे मिटवू शकतो. तसंच ऑटोइम्युन डिसीज वगैरे असेल, त्याला काय होतं, अनकंट्रोल जॅक स्टॅट पाथवे हा जर रन झाला तर त्याच्यामुळे वेगवेगळे ओव्हर ॲक्टिव्ह इम्युनो रिस्पॉन्स जनरेट होतो आणि त्याच्यामुळे वेगवेगळे डिसीज वगैरे घडून येतात सेलमध्ये. आणि हे जे काही जर रेग्युलेशन जर प्रॉपर नाही झालं तर त्याच्यामुळे वेगवेगळे ऑटोइम्युन डिसीज घडून येतात. तर मग त्याच्यावरती काय करायला पाहिजे, जॅक स्टॅट पाथवे हा पूर्णपणे अंडरस्टँड केला पाहिजे आणि त्याच्यामध्ये कॉन्फर्मेशनल चेंजेस करून जे काही ऑटोइम्युन डिसीज वगैरे असेल त्याला कंट्रोल करता येतं. तसंच कॅन्सर सेललासुद्धा जे काही अनकंट्रोल सेल ग्रोथ असतील तर त्यालासुद्धा पूर्णपणे डिस्ट्रॉय करण्यासाठी जो जॅक स्टॅट जे काही मॉलिक्यूल आहे किंवा जॅक स्टॅट पाथवे हा वापरला जाऊ शकतो. तर या व्हिडिओमध्ये आपण जॅक स्टॅट पाथवे कसा रन होतो, तसंच त्याचे सेल्युलर रिस्पॉन्स जनरेट झाल्यानंतर वेगवेगळ्या कोणत्या ॲक्टिव्हिटीज होतात, त्याचा उपयोग कुठे कुठे आहेत, तसंच त्याचे क्लिनिकल सिग्निफिकन्स आपण डिस्कस केले. जर तुम्हाला माझा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल नक्की या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि जे काही ब्रीफ नोट्स वगैरे असतील ते टेलिग्राम चॅनलवरती मी ऑलरेडी अपलोड केले आहे, तुम्ही ते नोट्स वाचू शकता. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.